जय महाराष्ट्र. प्रिय नायगावकर बंधू भगिनींनो, आज मी तुमच्याशी एक राजकारणी म्हणून नाही तर नायगावची एक जबाबदार नागरिक म्हणून संवाद साधत आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते तथा ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष माननीय श्री अविनाश जाधव साहेब, वसई विरार शहराध्यक्ष माननीय श्री प्रवीणदादा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नायगाव शहर संघटक माननीय श्री प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने वसई विरार महानगरपालिकेचे माननीय आयुक्त श्री पृथ्वीराज बीपी तसेच सार्वजनिक बांधकाम शहर अभियंता माननीय श्री प्रदीप पाचंगे साहेब यांची भेट घेऊन नायगावच्या नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत अधिकृत निवेदन सादर केले. आम्ही आमच्यासाठी काही मागितले नाही, आम्ही नायगावकरांसाठी न्याय मागितला. नायगावच्या जनतेचा पैसा हा कुणाच्याही मालकीचा नाही. प्रत्येक नागरिक दिवस रात्र मेहनत करून कर भरतो आणि त्या कराच्या पैशातून रस्ते, आरोग्य, सुरक्षा आणि मूलभूत सुविधा मिळाव्यात ही त्याची रास्त अपेक्षा असते. मात्र दुर्दैवाने निकृष्ट दर्जाची कामे होतात, रस्ते काही दिवसात उखडतात, नागरिकांचे हाल होतात आणि पुन्हा जनतेच्याच पैशातून तीच कामे केली जातात. ही परिस्थिती आता बदललीच पाहिजे. म्हणूनच आमच्या ठाम मागण्या आहेत. वामन ढाबा ते भोयदापाडा आणि नायगाव स्टेशन ते बाफणे या रस्त्यांचे तातडीने तांत्रिक ऑडिट करून दोषी कंत्राटदारावर कारवाई करावी आणि त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. तसेच हे रस्ते पुढील 15 दिवसात दर्जेदार पद्धतीने सुरू झाले पाहिजेत. नायगाव शहरासाठी कायमस्वरूपी अग्निशमन दलाची गाडी उपलब्ध करून द्यावी. नायगाव स्टेशन ते पवित्रधाम या मार्गावरील बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी, जेणेकरून नागरिकांचा रोजचा त्रास थांबेल. शहरातील स्ट्रीट लाईट, गटर व्यवस्था आणि स्वच्छता यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत. नायगावमध्ये अत्याधुनिक महानगरपालिका मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात यावे आणि सर्वात महत्त्वाचे, नायगाव शहरासाठी अत्याधुनिक कार्डियॅक ॲम्ब्युलन्स कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात यावी. कारण आपत्कालीन परिस्थितीत काही मिनिटांचा विलंबही एखाद्याचा जीव घेऊ शकतो. नायगावकरांनो, या सर्व मागण्या आमच्यासाठी नाहीत, त्या तुमच्यासाठी आहेत. तुमच्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी आहेत, तुमच्या आई-वडिलांच्या आरोग्यासाठी आहेत, तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आहेत. म्हणूनच आम्ही प्रशासनाला 15 दिवसांचा अंतिम अवधी दिला आहे. या 15 दिवसात काम झाले तर त्याचे सर्वात जास्त स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच करेल. पण जर पुन्हा आश्वासनेच मिळाली, जर पुन्हा नायगावकरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले तर आम्ही गप्प बसणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नायगाव शहराच्या वतीने आम्ही बेमुदत आमरण उपोषणाला बसू. हे आमरण उपोषण फक्त आणि फक्त नायगावच्या प्रत्येक नागरिकाच्या हक्कासाठी आहे. जर रस्त्यासाठी उपोषण करावे लागले तर आम्ही करू, जर रुग्णालयासाठी उपोषण करावे लागले तर आम्ही करू, जर अग्निशमन सेवा, बस सेवा, स्ट्रीट लाईट किंवा कार्डियॅक ॲम्ब्युलन्ससाठी उपोषण करावे लागले तरीही आम्ही मागे हटणार नाही. कारण तुमचे प्रश्न हेच आमचे प्रश्न आहेत, तुमचा संघर्ष हाच आमचा संघर्ष आहे आणि नायगावच्या जनतेच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढणे हीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जबाबदारी आहे. चला, नायगावच्या विकासासाठी एकत्र उभे राहूया. जय महाराष्ट्र, जय मनसे.